नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण माय इंग्लिश बुक 8 हा कोर्स स्टार्ट करीत आहोत। या कोर्समध्ये आपण इंग्रजी संदर्भातील इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व अभ्यासक्रम जो आहे तो या व्हिडिओच्या सीरीजमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे आपल्या इयत्ता 8वीतील सर्व वर्गमित्रांना तुम्ही ह्या व्हिडिओची सीरीज नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 8वीच्या संदर्भात सर्व महत्त्वपूर्ण असे इंग्रजी ग्रामर संदर्भातील इंग्लिश संदर्भातील व्हिडिओज अपडेट आपल्या चॅनलवर प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टीचं रिव्हिजन असणं किंवा बऱ्याचशा गोष्टी येत असणं फार महत्त्वपूर्ण असं आहे। यामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत की ज्या तुम्हाला येणं गरजेचं आहे त्यांच्याबद्दल अगोदर थोडीशी माहिती घेऊया। कारण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात करतो तर तो अभ्यास करून आपल्याला नेमकं त्याच्यातून काय ध्येय साध्य करायचं आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर मात्र आपण कसं करणार अभ्यास किंवा काय करणार याच्यावर थोडंसं इग्नोरन्स जो आहे स्टुडंट्सचा तो होत असतो। सी हिअर, लर्निंग आउटकम्स रिक्वायर फ्रॉम यू आर लाईक लिसन अटेंटिवली टू अ व्हरायटी ऑफ प्रोग्राम्स। जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रोग्राम्स तुमच्यासाठी अरेंज केले जातील इंग्लिश टीचरकडून किंवा मग तुमच्या तासिकेमध्ये ते प्रोग्राम्स किंवा टी व्हीवर वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज होतात। इंग्रजी जे काही न्यूज आहेत किंवा मग काही ॲक्टिव्हिटीज बेस्ड असतात, तर हे तुम्ही त्या प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करणं आणि ते लक्ष देऊन ऐकणं हे तुमचं इंग्रजी ग्रामर शिकण्यामागे किंवा इंग्रजीचा जो अभ्यास आहे तो करण्यामागे ध्येय आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजेच रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन अँड अनाउन्समेंट इन स्कूल अँड पब्लिक प्लेसेस सच ॲज रेल्वे स्टेशन्स, मार्केट, बस स्टँड, एअरपोर्ट, सिनेमा हॉल, मॉल्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली। म्हणजेच तुम्हाला जेव्हा किंवा तुम्ही समजा रेल्वे स्टेशनवर आहात किंवा काही वेळेस असं होतं की काही स्टुडंट हे बाहेर जातात फिरायला, परंतु आईवडिलांपासून कुठेतरी हरवून जातात। मग त्या स्टुडंटला आपण कुठे आहोत, काय आहे, मग आपल्याला काय करायचं आहे अशा गोष्टी कळण्यासाठी जर इंग्रजी जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तो इझिली त्याला हवं त्या गोष्टी पुढच्याला सांगू शकतो किंवा समजून घेऊ शकतो। जसं की रेल्वे स्टेशन्सवर चाललेल्या सूचना, मार्केटमध्ये जर काही बोर्ड्स लावलेले असतील, बस स्टँड्स असतात त्याच्यावर पण माहिती प्रसारित केली जाते, एअरपोर्टवर, सिनेमा हॉलमध्ये, त्याचबरोबर मॉल्समध्ये, ॲक्टमध्ये, म्हणजे जे काही तिथे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत त्यानुसार त्या करण्यासाठी तुम्हाला मदत होणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला यातून म्हणजे जे काही ओरली प्रेझेंटेशन आहे, इव्हॅल्युएशन आहे, फॉल्स रिलेव्हंट आणि इरिलेव्हंट म्हणजेच लॉजिकल आणि इलॉजिकल मॅटर आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता फॉर्म्स ऑफ हिज ऑर हर ओन ओपिनियन अबाउट व्हॉट इज प्रेझेंटेड अँड ॲक्सेप्टेबल, एन्जॉयेबल अँड इफेक्टिव्ह। म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ज्या म्हणजे ओपिनियन आहेत त्या गोष्टीवर की समजा तुम्हाला सांगायचं असेल की एखादी गोष्ट घडलेली आहे तर ती चांगली झाली किंवा वाईट झालेली आहे याच्यावर तुमचं मत प्रकटीकरण जे आहे ते करता आलं पाहिजे। खूप छान पद्धतीने तुम्हाला तुमचे विचार हे प्रस्तुत करता आले पाहिजेत। यू कॅन इम्प्रूव्ह युअर स्किल्स, टॉकिंग स्किल अँड यू कॅन युटिलाइज युअर मेमरी ऑल्सो फॉर व्होकॅब्युलरी गेम्स, फॉर सेंटेन्स करेक्शन गेम. All other the activities are more important to you to develop your skill. So every student must attend this type of English various programs so that they can build their own opinion about what to present and very enjoyable and effective content in front of others. म्हणजे दुसऱ्या समोर तुम्हाला ते कंटेंट प्रेझेंट करता येईल। त्यानंतर बघा narrates a joke or story or incident, make an announcement. That's तुम्ही एखादी जोक आहे जो की आपण इंग्रजीमध्ये काही जोक असतात किंवा मग काही स्टोरीज असतात, खूप इंटरेस्टिंग अशा स्टोरीज असतात, शॉर्ट स्टोरीज, इन्सिडेंट असे असतात।
तर ह्या ज्या शॉर्ट स्टोरीज जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल इंग्रजीची, जे की तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचंच आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल, तो तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये तुम्हाला जोक, स्टोरी आणि पुढे काही अनाउन्समेंट करायचे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इंग्रजीचा वापर करून यू कॅन युटिलाइज युअर इंग्लिश स्पीकिंग स्किल, कन्व्हर्सेशन स्किल टू इम्प्रूव्ह अँड टू इम्पॅक्ट युअर ऑन सोसायटी. म्हणजे तुमचं काही जे इम्प्रूव्हमेंट आहे, इम्पॅक्ट आहे, तो सोसायटीमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकावा. त्यानंतर पुढे तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तर कम्युनिकेट वन्स फिलिंग इमोशन्स ॲप्रोप्रिएटली इन 4 or 5 लाईन्स. म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न विचारला इंग्रजीमध्ये, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू इन फ्युचर, असं काही, तर तुम्हाला पुढे भविष्यात काय करायचं आहे तर 3 ते 4 ओळींमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला काही ना काही बोलता आलं पाहिजे इंग्रजीमध्ये. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत 8th स्टँडर्डच्या अभ्यासातून, किंवा हे गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करायच्या आहेत. प्रेझेंट वन्स थॉट आर्ग्युमेंट इन अ लॉजिकल ऑर्गनाइज्ड मॅनर. म्हणजेच तुमचं जो आर्ग्युमेंट असेल, थॉट्स असतील, ते तुम्ही एका योग्य पद्धतीने तुम्हाला मांडता आले पाहिजेत. देन स्पीक्स इन इंग्लिश, म्हणजेच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे. यू कॅन स्पीक इन इंग्लिश अबाउट इव्हेंट्स इन द स्कूल एन्व्हायरमेंट अँड आउटसाइड इन द सराउंडिंग्स. दॅट्स जर तुम्हाला बाहेर कुठे एन्व्हायरमेंटमध्येच म्हणजे बाहेर फिरताना बाहेरच्या सराउंडिंगमध्ये सुद्धा इंग्रजीचा जो वापर आहे अगदी चांगल्या पद्धतीने करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर पार्टिसिपेट इन डिफरंट इव्हेंट्स सच एज रोल प्ले, पोएट्री रिसायटेशन, स्किट ड्रामा, डिबेट, स्पीच, एलोक्युशन, क्विज ऑर्गनाइज्ड बाय स्कूल अँड अदर सच ऑर्गनायझेशन्स. मग तुम्हाला काही वेगवेगळे जे रोल प्ले असतात, मग त्याच्यात काही तुमच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेण्यासाठी ते केलेले असतात. पोएट्री रिसायटेशनसाठी तुमच्याकडून करून गेलेले असतात. स्किट आहे, ड्रामा जो प्रेझेंट करायचा आहे, डिबेट करायचं आहे म्हणजे जो वादविवाद आहे तो करण्यासाठी, किंवा भाषण करण्यासाठी, स्पीच करण्यासाठी, क्विज खेळण्यासाठी, इलॉक्युशन करण्यासाठी तुम्हाला ह्या ज्या वेगवेगळ्या स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात पार्टिसिपेट करण्यासाठी तुमचं इंग्रजीचा जो अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने करायचा आहे, जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्या स्किल्समध्ये तुमचा नंबर पहिला काढू शकावेत आणि तुमच्या पण आईवडिलांना खूप चांगलं असं वाटलं असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इडिओमॅटिक जे एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्हाला वापरता आले पाहिजेत आणि त्याचं यूज पण अगदी कॉन्फिडेंटली तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्यामध्ये इंगेज इन कन्व्हर्सेशन इन इंग्लिश विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन्स युजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी बिल्डिंग पण अत्यंत गरजेचं आहे. इंग्लिश कन्व्हर्सेशन स्किल तुमची वाढणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या पीपल बरोबर, वेगवेगळ्या लोकांबरोबर अगदी चांगल्या पद्धतीने तुमचा जो शब्दाचा संग्रह आहे त्याच्यावरून तुम्ही तुमची जी इंग्रजी ग्रामर किंवा इंग्रजीचे जे कन्व्हर्सेशन स्किल आहे, स्पोकनचे जे तुमचं त्याच्यावर महत्त्व आहे, प्रभुत्व आहे, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे प्रस्तुत करू शकावेत. त्यानंतर पुढची स्किल तुमच्याकडून अपेक्षित आहे जे की तुम्हाला करायचं आहे स्वतः डेव्हलप. इंट्रोड्यूस गेस्ट इन इंग्लिश. जर तुमच्या शाळेत कोणतं गेस्ट आलेला असेल तर त्याला इंग्रजीमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करता आलं पाहिजे. इंटरव्ह्यूज पीपल बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. मग काही जणांना तुम्हाला प्रश्न विचारता येतील प्रोफेशनवर आधारित. पुढे तुम्हाला रीड्स एक्सेप्ट्स डायलॉग्स, पोएम्स, कमेंट्रीज ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स, स्पीचेस, न्यूज, डिबेट्स ऑन रेडिओ अँड एक्सप्रेस ओपिनियन अबाउट देम. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग्स, पोएम्स तुम्हाला म्हणजे कविता, कमेंट्री करता यावी, स्पोर्ट गेम करता आले पाहिजेत, स्पीच म्हणजेच भाषणं देता आली पाहिजेत, न्यूज, डिबेटमध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन म्हणजे रीडिंग तुमची जी स्किल आहे ही स्किलसुद्धा तुम्हाला डेव्हलप करायची आहे. त्यानंतर म्हणजे आपण कोणत्या स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायच्या स्वतःच्या. लिसनिंग स्किल, रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी तुम्हाला वाढवायची आहे, कन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला राहायचं आहे, मग इंट्रोडक्शन असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या की तुम्हाला अजून डेव्हलप करायच्या आहेत. मग त्याच्यात पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तुमचा समोर ठेवता आला पाहिजे. नवीन वर्ड्सचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. व्होकॅब्युलरी जे आहे रीडिंग थ्रू ते वाढवायचे आहे. तुम्हाला डिटेल कॅरेक्टर्स, मेन आयडिया, सिक्वेन्स ऑफ आयडिया, इव्हेंट्स वाईल टेलिंग, रीडिंग याबद्दल सांगता आलं पाहिजे.
फिल्स फॉर्म करेक्टली, म्हणजे एखादी जो फॉर्म आहे तो जर तुम्हाला भरायला सांगितला तर तो सुद्धा फॉर्म तुम्हाला भरता आला पाहिजे इंग्रजीमध्ये. कारण कसं आहे, ज्या स्किल तुम्हाला शिकायच्या त्याच्यासाठी तर पण हा जो सगळा इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यास करत असतो. आणि जर तुम्ही ती स्किलच शिकला नाही तर मग मात्र आपल्याला जो काही अभ्यास आपण केलाय त्याचं युटिलायझेशनच करता येत नाही. जोवर तुम्ही जी काही स्किल शिकलात त्याचा वापर तुम्ही करणार नाही तोवर ती स्किल इम्प्रूव्ह होणार नाही. आणि जोवर तुमची स्किल इम्प्रूव्ह होणार नाही तोवर तुम्ही त्याचं युटिलायझेशन इन टर्म्स ऑफ इन्कम अर्निंग किंवा मग एखादी पोस्ट ग्रॅज्युएशन होणं, ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं आणि त्यातून स्वतःचा उदरनिर्वाह सादर करण्याचे जे साधन आहे ते तुम्ही मिळवू शकत नाही. देन prepares posters on various themes, describes a process of the working of a device correctly. म्हणजेच तुम्ही जे वर्किंग जे आहे डिव्हाइसची, प्रोसेस ऑफ वर्किंग ऑफ डिव्हाइस तर ती तुम्ही डिस्क्राईब करू शकावेत. एखादी समजा तुम्हाला कॉम्प्युटर आहे तर कॉम्प्युटर कसं काम करतं हे सांगता आलं पाहिजे. किंवा मग समजा तुम्हाला दिलं की मिक्सर आहे, मग मिक्सर कसं काम करतं ह्या डिव्हाइस संदर्भात तुम्हाला माहिती सांगता आली पाहिजे. त्यानंतर यामध्येच तुम्हाला अंडरस्टँड हाऊ रेफरन्स मटेरियल सच एज डिफरंट डिक्शनरीज, इनसायक्लोपीडियाज अँड थ्रेशर्स आर ऑर्गनाइज्ड अँड युजेस देम इफेक्टिव्हली. मग तुम्हाला ज्या काही वेगवेगळ्या डिक्शनरीज आहेत, मग त्याच्यातील वेगवेगळे जे इनसायक्लोपीडियाज आहेत याचा वापर करून तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह आहे याचा तुम्हाला जो आहे वापर करून तुमचं जे प्रस्तुतीकरण आहे हे चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. राइट्स अ कोहेरंट अँड मिनिंगफुल पॅराग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग अँड एडिटिंग अँड फायनलायझिंग. म्हणजेच तुमचं जे काही कोहरंट आहे, मिनिंगफुल पॅराग्राफ आहे त्याचं तुम्ही ड्राफ्टिंग करू शकावेत, रिवायझिंग करू शकत किंवा एडिटिंग जो आहे कंटेंट पुढे चालून तो तुम्हाला करता आला पाहिजे आणि फायनल जो आहे तो पण तुम्हाला करता आला पाहिजे. हे सगळ्या स्किल्स आपल्याला थ्रू आउट द इयर शिकायच्या असतात, ज्यामुळे लगेचच तुम्हाला एकाच दिवसात ह्या स्किल डेव्हलप होणार नाही. एक एक स्किलसाठी प्रॉपर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. प्रॉपर दिलेला जो इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने समजून त्याच्यानुसार यू शुड डू डिफरंट ॲक्टिव्हिटीज. You should apply that really whichever you learn you should apply in your day-to-day activities, or you should revise that activity so that you can be perfect in that situation. If you are not using that activity again and again, then how will you become a perfect in that situation? So please focus on your study and you should do in a proper way as given in your textbook. Okay, now next question. Prepare questionnaire to interview people to take a survey as a part of project. तर इंटरव्ह्यू घेण्यासाठी पीपलला किंवा सर्वेचं पार्ट करण्यासाठी, प्रोजेक्टचं पार्ट करण्यासाठी तुम्हाला युजफुल ठरेल. व्हेन रिक्वायर्ड युजेस मदर टंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन विदाउट डिसोसिएशन वाईल स्पीकिंग ऑर रायटिंग इंग्लिश. म्हणजेच तुम्हाला जे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला गरज असेल तर मदर टंग जे वर्ड्स आहेत म्हणजेच आपल्या मातृभाषेमध्ये एक्सप्रेशन जे काही त्याच्यातील स्पीकिंग आहे, रायटिंग आहे, हे जे काही म्हणतो ना आपण ट्रान्सलेशनचे प्रश्न असतात तर ते पण आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. त्यानंतर पुढचं भाग आपण समजूया. युजेस डिजिटल डिक्शनरी. डिजिटल डिक्शनरी म्हणजे काय तर ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला डिक्शनरी डाउनलोड करून त्याचा वापर करता आला पाहिजे. तुम्हाला हे सगळं मी शिकवणार आहे. आपल्या सगळ्या व्हिडिओज थ्रू आपण हे सगळा अभ्यास अगदी चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत. वी विल डू ऑल द रिलेटेड ॲक्टिव्हिटी, बी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज whichever we want to increase your English skill. So please stay tuned to our channel. And let me know in comment box, do you want to listen and English stories? Okay, if you want then comment it as yes. If you don't want then comment it as no. Okay, so let's we see डिक्शनरीज आणि तुम्हाला हे जे इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर ग्राफिक्स आहे, वर्ड आर्ट आहे, ग्राफ्स आहेत, पिक्टोग्राम्स आहेत, यांचा तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये वापर करता आला पाहिजे. द नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, नोज हाऊ टू कंपाईल, एडिट, यूज द इन्फॉर्मेशन ऑर डिटेल्स अवेलेबल ऑन द इंटरनेट अँड नॉट जस्ट अ कॉपी पेस्ट टू देम.
आता काय होतं की बरेच वेळेस आपल्याला स्कूलमध्ये अशा काही क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, मग त्या क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मग आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला नसेल तर मग आपल्याला तिथे आपला नंबर येत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या इंटरनेटवर सुविधा आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमची स्किल इन्हान्स करू शकता. जसं की तुम्हाला एसे रायटिंग कॉम्पिटिशन असेल किंवा तुम्हाला वक्तृत्व स्पर्धासारखं कॉम्पिटिशन असेल तर तिथे तुम्ही ही जी स्किल आहे इंटरनेटचं यूज करून तुम्ही वापरू शकता. पण फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं नाही आहे, तर तुमचं स्वतःचं पण डोकं वापरायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर टेक्स केअर नॉट टू यूज कॉपीराइट मटेरियल विदाउट प्रॉपर परमिशन अँड ऑर एक्नॉलेजमेंट. म्हणजेच कोणाचाही कॉपीराइट मटेरियल जो आहे तो तुम्ही वापरायचा नाही किंवा त्यांना न सांगता तो वापरायचा नाही आहे. त्यानंतर प्रिपेअर्स प्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर. आपल्याला काही प्रेझेंटेशन म्हणजे जे PPT बनवणं असतं ना ते सुद्धा तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा पण माहिती नक्की सांगूयात, जे प्रेझेंटेशन आहे कॉम्प्युटरवर तुम्ही कसं सादरीकरण करू शकता याबद्दल. त्यानंतर पार्टिसिपेट इन लँग्वेज गेम्स अँड ॲक्टिव्हिटीज फॉर लँग्वेज लर्निंग. So for these activities I have already started a series of learn and fun. Then तुम्हाला जर ती सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही जस्ट प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्या लर्न अँड फन ही सिरीज काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला लर्न विथ फन जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे त्या ॲक्च्युअलमध्ये इंग्रजीच्या ग्रामर इन्हान्स करणं, इंग्रजीचे कन्व्हर्सेशन स्किल आणि रीडिंग स्किल इन्हान्स करण्यासाठी आपण त्या ॲक्टिव्हिटी ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून दिल्यात. तर त्या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही वन बाय वन कंप्लीट केल्या म्हणजे एका दिवशी एक ॲक्टिव्हिटी, दुसऱ्या दिवशी दुसरी ॲक्टिव्हिटी, तिसऱ्या दिवशी तिसरी ॲक्टिव्हिटी, अशी ॲक्टिव्हिटी जर तुम्ही ठेवली तर मात्र तुमचं इंग्लिश हे खरंच खूप असं सुंदर होणार आहे. ओके, नेक्स्ट स्टार्ट. तर आता पण अशा पद्धतीने आपल्याला लर्निंग आउटकम्स काय काय करायचेत आपल्या अभ्यासातून याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे जी की फार महत्त्वपूर्ण अशी आहे. तर आपण याला जी की लँग्वेज स्टडीमध्ये नेमकं काय काय रीड आउट करायचं आहे याबद्दल थोडंसं माहिती घेऊया. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला द अल्फाबेट्स याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. अल्फाबेट्स म्हणजे काय तर ABCDEFG जे आपण म्हणतो. तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एखादी जे काही शब्द असतील, समजा तुम्हाला बराचसा प्रश्न येतं की जे तुम्हाला वर्ड दिलेत 3-4 वर्ड्स दिलेत आणि मग त्याला म्हणतात की समजा ह्याच्यामध्ये चढत्या क्रमाचे किंवा इंक्रीजिंग अल्फाबेटिकल ऑर्डर या क्रमामध्ये तुम्हाला लिहायला सांगतात. मग ते तुम्हाला माहिती असण्यासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर हे लक्षात येणं गरजेचं आहे, जे की आपण आपल्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये शिकणारच आहोत. त्यानंतर आपल्याला फोनेटिक सिम्बॉल जो आहे, फोनेटिक सिम्बॉल मीन्स जे आपण शब्द आहे, समजा आता फोनेटिक म्हणजे PHO, तर याचा उच्चार आपण फो असं करतो. तर हे जे उच्चार करण्याचं शास्त्र आहे त्याला आपण फोनेटिक्स असं म्हणतो, उच्चारशास्त्र. तर या फोनेटिक सिम्बॉल्सची सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट ऑफ स्पीचच्या बद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे. पार्ट ऑफ स्पीच इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट कंटेन्स मेन ऑक्झिलरी अँड मॉडल व्हर्ब्स. तर आपल्याला मेन आणि ऑक्झिलरी मॉडल व्हर्ब्स म्हणजे व्हर्ब्स म्हणजे काय तर त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो क्रियापद. तर क्रियापदामध्ये आपल्याला मुख्य क्रियापद म्हणजेच मेन वर्ब अँड ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच सहायकारी क्रियापद या दोन्हीचा वापर करून आपण आपल्या क्रियापद जे आहे त्याबद्दल माहिती घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट बघूया प्रोग्रेसिव्ह अँड परफेक्ट. तर प्रोग्रेसिव्ह अँड परफेक्ट बद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची की प्रोग्रेसिव्ह कसं असतं पार्ट ऑफ स्पीच आणि परफेक्ट मध्ये कसं आपण युटिलाइज करतो याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन बद्दल माहिती घ्यायची. कंपॅरिझन म्हणजे काय तुलना करणे, डिग्री म्हणजे काय तरतमभाव. तर कशी ही एका व्यक्तीची बाकीच्या गटाशी जी तुलना आहे ती केली जाते, एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीशी तुलना केली जाते आणि एक व्यक्ती बाकीच्या सगळ्यापेक्षा कसा अधिक आहे हे सांगितलं जातं, ज्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री असे 3 फॉर्म आहेत त्याचे. म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. यू कॅन रिलेट इट इन दॅट वे. तर हे जे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह असे 3 फॉर्ममध्ये जातं तर हा एक आहे. त्याच्यानंतर
सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, तर वाक्याची रचना. खूप सोपं आहे. याच्यासाठी सुद्धा मी काही गेम्स तुम्हाला ऑलरेडी लर्न अँड फन सिरीजमध्ये दिलेले आहेत. जर तुम्ही लर्न विथ फन ही सिरीज पाहिली नसेल तर कृपया पाहून घ्या, कारण त्यातून सुद्धा तुम्हाला जो इंग्रजी संदर्भाची जी फिलिंग आहे तुमची हे नक्की वाढणार आहे. ओके. द नेक्स्ट फ्रेजेस अँड क्लॉज. तर आता फ्रेज म्हणजेच वाक्यप्रचार आणि क्लॉज म्हणजेच काय तर उपवाक्य. तर हे जे वाक्प्रचार आणि उपवाक्य जे आहेत ते सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये कसे काम करतात आणि त्याचा आपण काय युटिलाइज करू शकतो याबद्दल माहिती आपण घेऊया इन फ्युचर अपकमिंग व्हिडिओमध्ये. त्यानंतर सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची. सिंपल सेंटेन्स म्हणजेच काय तर साधे वाक्य. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय संयुक्त वाक्य. अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय मिश्र वाक्य. तर यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्यानंतर कोऑर्डिनेशन आणि सबऑर्डिनेशन याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर जॉईनिंग सेंटेन्सेस बद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे आणि रिपोर्टेड स्पीच यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. ओके. आता आपल्याला व्होकॅब्युलरी आणि वर्ड बिल्डिंग संदर्भात कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्यात याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला प्रिफिक्सेस अँड सफिक्स जे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. प्रीफिक्स म्हणजेच जो आपण सुरुवातीला शब्दाच्या अगोदर काही शब्द लावतो आणि त्याचा वापर करतो. जसं की समजा बॉर्न असेल तर त्याला अनबॉर्न, तर हे झालं प्रीफिक्स. आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी काही लावून आपण तयार करतो आणि तेव्हा आपण सफिक्स म्हणतो. याच्याबद्दल इन डिटेल आपण माहिती पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये घेणारच आहोत, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. त्यानंतर कंपाऊंड वर्ड याबद्दल आपण माहिती घेऊया. त्यानंतर चेंजिंग वर्ड क्लास, पंक्च्युएशन म्हणजेच कॅपिटलायझेशन अँड क्वेट्स याच्याबद्दल माहिती घेऊया. क्वेट्स म्हणजे काय तर थॉट्स जे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुविचार वाचतो. स्पीच बद्दल माहिती घेऊया ज्याला आपण सिलॅबल्स असं म्हणतो. फिगर ऑफ स्पीच याबद्दल सुद्धा माहिती घेऊया ज्याला आपण अलंकार असं मराठीत म्हणतो. सिमिली, मेटाफोर, पर्सॉनिफिकेशन आणि हायपरबोले ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर ऑफ स्पीच आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये लर्निंग आउटकम्स आपल्याला कोणकोणते कव्हर करायचे आहेत, आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये इयत्ता 8वी मध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे याबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण इथून पुढच्या भागामध्ये युनिट 1 ला स्टार्ट करूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.